एखाद्या एक्सेल डेटामध्ये ब्लँक व्हॅल्यू किती हे जर शोधायचं असेल तर काउंट ब्लँक हा फंक्शन किंवा हा फॉर्म्युला जो आहे तो वापरतो आणि तोच कसा वापरायचा ते आज आपण बघूयात. आपल्याकडे इकडे एक छोटासा डेटा आहे. ज्या डेटामध्ये मी काही व्हॅल्यूज इथे ब्लँक ठेवलेल्या आहेत. जसा तुम्ही कॉलम बघू शकाल कॉलम बी मध्ये. तर ह्या कॉलम मध्ये ज्या ज्या ब्लँक व्हॅल्यूज आहेत मला ते सेल काउंट करायचे आहेत की किती सेल आहेत जे ब्लँक आहेत. त्यासाठी मी फॉर्म्युला वापरणार आहे इक्वल्स टू काउंट ब्लँक COUNT काउंट ब्लँक. जर मी काउंट ब्लँक हा फॉर्म्युला जेव्हा टाईप करतो आणि ती रेंज सिलेक्ट करतो ज्या रेंज मधून मला चेक करायचं आहे की किती माझे सेल्स जे आहेत ते ब्लँक आहेत, तर तुम्ही बघू शकाल की इथे त्यांनी एक काउंट दिलेला आहे जो हा आणि हा जो ब्लँक सेल होता त्याने काउंट करून मला 2 हा काउंट आणून दिलेला आहे. तर काउंट ब्लँक फंक्शन आपल्याला आपल्या सेल्स जे ब्लँक आहेत ते मोजण्यासाठी मदत करतो. आणि जर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.